एकेकाळी लहान लहान गावांमध्ये विखुरलेली बेलापूर पट्टी आज देशाच्या नकाशावर नवी मुंबई शहर म्हणून ठळकपणे दिसतीये. राहण्यायोग्य शहर, सुंदर आणि स्वच्छ शहर, नानाविध सुविधांचं शहर, अशा अनेक शब्दात या शहराचा गौरव होतो. यामध्ये सिंहाचा वाटा आहे तो नवी मुंबई आणि लोकनेते आमदार श्री गणेशजी नाईक यांच्या दूरदृष्टीचा आणि घट्ट समीकरणाचा. गणेशजी नाईक यांचे आदर्श व्हिजन घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणारे नवी मुंबई शहर आज महाराष्ट्रच नाही तर देशभरात सुनियोजित, विकसित आणि सर्वार्थानं परिपूर्ण असं शहर म्हणून उदयास आलंय. गेली 25 वर्ष नवी मुंबईची एक हाती सत्ता नवी मुंबईकरांनी गणेश नाईक यांच्याकडे मोठ्या विश्वासानं सोपवली. या विश्वासाला पात्र ठरत त्यांनी या शहराच्या विकासाला आकार आणि उकार दिला. नवी मुंबईची रचना करताना सर्व घटकांना सामावून घेत सर्वसमावेशकता, भयमुक्त वातावरण, वाढत्या लोकसंख्येमुळे शहर बकाल न होऊ देता त्याची व्यवस्थितरित्या केलेली देखभाल आणि सामाजिक आर्थिक सलोखा जोपासण्यासाठी घेतलेली मेहनत, यातून आमदार गणेश नाईक यांच्या दूरगामी दृष्टिकोनाची आणि कौशल्यपूर्ण नेतृत्वाची प्रचिती येते. इतकंच काय तर त्यांच्या दूरदृष्टीतून दळणवळणाच्या सक्षम सुविधा, मोरबे धरणामुळे पाणी पुरवठ्यात स्वयंपूर्ण, आधुनिक डम्पिंग ग्राउंड, मलनिस्सारण केंद्र, पर्यावरणपूरक परिवहन सेवा, थीम पार्क, एज्युकेशन हब आदी कामांमुळे अन्य शहरांच्या तुलनेत नवी मुंबई उजवी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पॉवरफुल नेते म्हणून ओळख असणारे गणेश नाईक यांनी जरी आज राजकीय आणि सामाजिक जीवनात उंच भरारी घेतली असली तरी त्यामागील त्यांची तपस्या, त्याग आणि त्यांचा प्रवास खडतर आणि आव्हानात्मक होता. मात्र जिद्द, कामाची चिकाटी, प्रबळ इच्छाशक्ती, स्पष्ट वक्तेपणा आणि काम करण्याची प्रचंड ऊर्जा यामुळे त्यांनी शून्यातून गरुड शेप घेतली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही आमदार, कार्यक्षम कॅबिनेट मंत्री, कार्यक्षम पालकमंत्री आदी पदांपर्यंतची त्यांची वाटचाल निश्चितच सर्वांना प्रेरणा देणारी आणि निर्णायक ठरली आहे. राजकीय आणि सामाजिक जीवनातील गणेश नाईक यांना सर्वांनी जवळून पाहिलंय. मात्र कोरोना काळातील गणेश नाईक, त्यांच्यामधील माणुसकीची भावना, संवेदनशीलपणा संपूर्ण महाराष्ट्रानं जवळून पाहिला. कोरोना संकट काळात जीवाची पर्वा न करणारे गणेश नाईक हे स्वतः आपल्या शिलेदारांसह कोरोना विरोधातील लढाईत प्रत्यक्ष मैदानात उतरले. त्यामुळे शहरात कुणीतरी आपली काळजी घेणारं आहे याची जाणीव शहरवासियांना झाली. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत मोठं मदत कार्य उभं राहिलं. महामारीची भयानकता जेवढी मोठी तेवढीच मोठी मानवताही गणेश नाईक यांच्यामुळे सर्वसामान्यांसाठी ठामपणे उभी राहिली. गणेश नाईक यांच्या वतीनं 1200 टन धान्यांचं वाटप शहरातील सर्व विभागात करण्यात आलं. सर्वात जास्त अँब्युलन्स नवी मुंबई महानगरपालिकेला देण्याबरोबरच तब्बल 3 लाख मास्कचं वितरण, सॅनिटायझरचं वाटप, रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे तब्बल 111 प्रभागात वाटप करण्यात आलं. जिथे एकीकडे मदत कार्य सुरू होतं तिथेच शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गणेश नाईक यांनी दर्शवलेली सतर्कता देखील शहराला संकटापासून वेळोवेळी वाचवताना दिसली. कशाचीही तमा न बाळगता गणेश नाईक कोरोना काळात थांबलेच नाहीत. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांबरोबर एप्रिल 2020 पासून गणेश नाईक यांनी कोरोना नियंत्रण आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली. दर आठवड्याला बैठक घेऊन गणेश नाईक यांनी प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची भूमिका घेतली. वेळ पडली तेव्हा प्रशासन आणि सरकारच्या विरोधात जाण्याची आक्रमक भूमिका देखील गणेश नाईक घेताना दिसले. इतक्यावरच न थांबता गणेश नाईक यांनी एपीएमसी मार्केट, कोविड रुग्णालय आणि कोरोना सेंटरला प्रत्यक्ष भेटी दिल्या. या सर्वांचा परिणाम म्हणजे एका सक्षम आरोग्य व्यवस्थेमुळे नवी मुंबईत कोरोनावर प्रभावीपणे आळा घालण्यात यश आलं. गणेश नाईक यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प शहरात साकार झालेत. मात्र त्यातील एक माइलस्टोन प्रोजेक्ट म्हणजे त्यांच्या धाडसी निर्णयामुळे शहरासाठी योगदान ठरलेलं मोरबे धरण. महाराष्ट्रातील एकही पालिका मोरबे धरण घेण्यास तयार नव्हती. तेव्हा ते धरण घेण्यास सर्वात पुढे आले ते गणेश नाईक. गणेश नाईक यांच्या धाडसी निर्णयामुळे महापालिका प्रशासनाद्वारे विकत घेण्यात आलेल्या मोरबे धरणामुळे नवी मुंबई शहरात आज सक्षम पाणी व्यवस्था निर्माण झाली आहे. गणेश नाईक यांच्या मोरबे धरण विकत घेण्याच्या निर्णयामुळे त्यांच्यावर टीकेचा वर्षाव झाला. त्यांच्या निर्णयावरून राजकीय वादंग निर्माण झाला. मात्र त्याला बळी न पडता गणेश नाईक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि मोरबे धरण विकत घेण्यात आलं. आज याच मोरबे धरणामुळे नवी मुंबईकरांची तहान भागतीये आणि याची नोंद सुवर्ण अक्षरात झाली आहे. असा हा गणेश नाईक यांचा धाडसी आणि दूरगामी निर्णय. त्यामुळेच याचं श्रेय जातं ते फक्त आणि फक्त गणेश नाईक यांनाच.
जिथे सुरक्षित वातावरण तिथे वास्तव्य करण्यास लोकांचा अधिक कल असतो. आज नवी मुंबई सुरक्षित आणि शांतताप्रिय शहर म्हणून ओळखलं जातं आणि याचं संपूर्ण श्रेय जातं ते गणेश नाईक यांना. शहराचं नेतृत्व करत असताना गणेश नाईक हे सर्व धर्म समभाव या भावनेतून काम करतात. त्यामुळे कधी नवी मुंबई शहरात जातीय दंगे, कायदा आणि सुव्यवस्था सारखे प्रसंग उद्भवले नाही. जेव्हा कधी शहरासमोर कोणताही प्रसंग आला तेव्हा शहराचे रक्षक म्हणून गणेश नाईक यांनी बजावलेली भूमिका नेहमीच निर्णायक ठरली. गणेश नाईक यांनी अनेक दूरगामी निर्णय घेतलेत. त्यातील एक महत्वाचा म्हणजे त्यांच्या घोषणेनुसार नवी मुंबईत गेल्या 25 वर्षांपासून मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. अशातच गणेश नाईक यांच्या मागणीनुसार नवी मुंबई पालिका क्षेत्रातील 500 चौरस फुटांपर्यंत घरं असलेल्या रहिवाशांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेऊन मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिलाय. नवी मुंबई शहराची स्वच्छता ही देखील एक नवीन ओळख शहराची बनत चालली आहे आणि हा स्वच्छतेचा ब्रँड आणखी दृढ करण्यासाठी गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिकेनं स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये मानांकन प्राप्त केलं असून महाराष्ट्र राज्यात सातत्यानं पहिलं स्थान कायम राखलंय. जेव्हा कधीही आपला शिलेदार जनहिताच्या मुद्द्यावर लढा देतो, संघर्ष करतो, तेव्हा त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहून त्याला बळ देण्याचं काम गणेश नाईक यांच्या माध्यमातून नेहमीच होताना दिसतं. असाच आपला एक शिलेदार माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली प्रारूप विकास आराखडा लोकसहभागातून तयार व्हावा यासाठी छेडण्यात आलेल्या नवी मुंबई बचाव जनजागृती जागर अभियानाची नवी मुंबई महापालिका आयुक्तांना दखल घेण्यास गणेश नाईक यांनी भाग पाडलं. त्यामुळे खऱ्या अर्थानं भगत यांच्या या अभियानाला पाठबळ आणि सहकार्य मिळालं. अभियानाच्या शेवटी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारण्यात आलं. तेव्हा गणेश नाईक यांनीही उपोषणस्थळी भेट देत अभियानाला पाठिंबा दिला. गणेश नाईक यांनी 15 वर्ष ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री, कामगार मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री अशा महत्वाच्या खात्यांच्या मंत्रिपदाचा कारभार सांभाळला. मात्र आपल्या या गोष्टीचा कोणताही बडेजाव न करता फक्त आणि फक्त आपल्या नवी मुंबईकरांसाठी कोविड कार्यकाळापासून ते आजपर्यंत एकूण 80 वेळा नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला भेट देऊन आयुक्तांसोबत मॅरेथॉन बैठक घेणारे ते राज्यातले एकमेव नेते ठरले. 2020 साली होणाऱ्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीची कामं सुरू असतानाच कोरोनानं भारतात प्रवेश केला. त्यामुळे निवडणूक आयोगाला घोषित केलेल्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत मागे घ्यायला लागल्या. नवी मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली. त्यानुसार लोकप्रतिनिधींची नगरसेवक पदं बरखास्त झाली. नगरसेवक पदांसोबत सर्व समित्याही बरखास्त झाल्या. त्यामुळे गणेश नाईक यांनी कुटुंब प्रमुख म्हणून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बैठक सुरू केली. त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या बैठकींना एक प्रतिमहासभा म्हणून संबोधलं जातं. कारण या बैठकीत नवी मुंबईतील 111 प्रभागातील माजी नगरसेवक, माजी नगरसेविका आपल्या प्रभागातील समस्या आणि मागण्या गणेश नाईक यांच्या माध्यमातून आयुक्तांपर्यंत पोहोचवून आवाज बुलंद करतायत. त्यांच्या याच कुटुंब प्रमुख भूमिकेसाठी शहरासाठी अभिमान असणारे खंबीर नेतृत्व, कधीही न थांबणारा न थकणारा योद्धा श्री गणेशजी नाईक यांचं नवी मुंबई शहरासाठी असणारं योगदान आणि तळमळ पाहता नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था आणि समस्त नवी मुंबईकरांच्या वतीनं आज त्यांचा जाहीर नागरी सत्कार करताना आम्हाला आनंद होत आहे.